मी शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा मी स्थानिक कार्यवाह आहे. विशेष म्हणजे 25 वर्षापूर्वी माननीय PNR राजन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये येऊन गणा जोगळेकर यांना भेटले आणि ते असं म्हटले की मला एक पुणे बुक फेअर चालू करायचं आहे, पुणे बुक जत्रा चालू करायची आहे आणि तुम्ही मला साहित्यिक मदत करावी. आणि गणा जोगळेकरांना विशेष एवढ्यासाठी वाटतं की राजन हे तमिळ आहे. साधारणपणे 50 वर्षापूर्वी, जवळपास 54 वर्ष त्याला झाली, 50 वर्षापूर्वी त्यांचे फॅमिली पुण्यामध्ये स्थायिक झाली. त्याला राजन हे 4थीमध्ये होते आणि 4थीमध्ये इंग्रजी माध्यमामध्ये, परंतु ते पुणेकर झाले, पक्के पुणेकर आहेत ते आता. परंतु पक्के पुणेकर असताना काही वेगळं करावं. जसं पुणे शहर हे कॉस्मोपॉलिटिन आहे, म्हणजे सगळ्या आपल्या देशातल्या सगळ्या राज्याची लोक या ठिकाणी राहतात. किंवा असं आपण म्हणू की वर्षोनवर्ष महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले लोक राहतात. आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, म्हणजे महाराष्ट्र राज्याला भाषिक दर्जा मिळावा म्हणून जी चळवळ झाली, त्याच्यामध्ये फक्त काय मराठी लोक नव्हती, तरी सगळीजण होती. गुजराती होती, तामिळी होती, कन्नड होती, ही सगळी लोक त्याच्यामध्ये होती. परंतु राजन यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी पुणे जत्रा, विशेषतः पुणे बुक फेअर हे गेल्या 25 वर्षापासून पुण्यामध्ये ही एक वाचन संस्कृती रुजवली. आज कोण त्याच्यासाठी आज महत्त्वाचं म्हणजे 23वा पुणे जत्रा महोत्सव आज चालू झालेला आहे आणि ह्या जत्रेमध्ये साधारणपणे 65 स्टॉल्स आलेले आहेत. देशामधले वेगवेगळ्या भाषेतले आहेत, हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, कन्नड, म्हणजे ह्या पुणे जत्रामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळणार आहेत. आणि याच्याबरोबरच आपण साहित्यिक कार्यक्रम चालू केलेले आहेत. विशेषतः सकाळीच 9व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नियोजित माननीय विश्वास पाटील, प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीमध्ये, चोरडिया होते, बागल होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि प्रचंड उत्साह लोकांच्यामध्ये आहे. आणि येथे 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. आता 5 वाजता 5:30 वाजता या ठिकाणी डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची मुलाखत सुनीताराजे पवार घेणार आहेत. उद्या सकाळी इंग्रजी ऑथर्स, आणि इंग्रजी ऑथर्स आता फार महत्त्वाचं झालेलं आहे. इंग्रजी ऑथर्स जे आहेत त्यांची या ठिकाणी भेट होणार, म्हणजे त्यांच्याशी चर्चा होणार आहे. उद्या दुपारी डॉक्टर सदानंद मोरे यांची विनोद कुलकर्णी मुलाखत घेणार आहे. त्याच्यानंतर शनिवारी सकाळी ग्रुप कॅप्टन माननीय अभिजित खेडकर निवृत्त झालेले आहेत. त्यांनी जवळपास आत्तापर्यंत 60-70 विद्यार्थी बहुजन समाजातली नेव्हीमध्ये, नौदलामध्ये, त्याचबरोबर मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये त्यांची भरती केली. त्यांचं 100चं टार्गेट आहे. त्यांनी प्रचंड प्रसंग वेगवेगळे भोग त्यांच्या तोंडून लोकाला ऐकायला. त्यांची मुलाखत स्वप्नील कोरे आणि आनंद सराफ घेणार आहे. त्या दिवशी दुपारी हास्य जत्रेचा कार्यक्रम आहे. बंडा जोशी, भालचंद्र कोळपकर या मंडळी, भाजप आणि अनिल दीक्षित या लोकांचा कार्यक्रम आहे. आणि रविवारी सकाळी कवी संमेलन आहे. त्याचबरोबर रविवारी दुपारी कराओकेचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर शनिवारी भारत शास्त्रींची मुलाखत विशेषतः 12 वाजता आहे. ती निर्मोही फडके घेणार आहेत. त्याच्यावर मृणालिनी चितळे म्हणून आहेत आणि अजून एक लेखक आहेत. त्याच्यामुळे एका जागी तुम्हाला त्या लेखकाची पुस्तकंही इथं बघायला मिळतील, विकत घ्यायला मिळतील. आणि विशेषतः या कार्यक्रमातून ज्या पुस्तकांचा उल्लेख होईल, किती पुस्तकं तुम्हाला इथं मिळणार आहे. अशा पद्धतीतून एक व्यक्ती जी वास्तविक मराठी भाषेत शिकलेली नाही, ज्यांना मराठी समजतं, त्यांनी पुण्यामध्ये हा एक वेगळा आगळा प्रयोग 25 वर्षापूर्वी जो केलेला आहे तो नक्की भूषणावा आहे. आणि अशाच पद्धतीचं जत्रा ही सगळीकडं हळूहळू भरली गेली पाहिजे अशी सकाळी सगळ्यांनी इच्छा प्रकट केली.